प्रभाग क्रमांक 4 म्हणजे दिघी आणि बोपखेल. पालखी मार्गावर वसलेला एक तुलनेने छोटा पण महत्त्वपूर्ण प्रभाग. या प्रभागात 27,533 पुरुष, 24,935 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदार असून एकूण मतदारांची संख्या 52,503 इतकी आहे. पालखी मार्गावर वसलेला आणि सर्व बाजूंनी लष्करी आस्थापनांनी वेधलेला हा परिसर रेड झोन मध्ये येतो. त्यामुळे विकास कामांवर मर्यादा असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिघी गावातील मुख्य रस्त्यावर भरणारी मंडई, अतिक्रमणे, रेड झोन मधील अनधिकृत बांधकाम, मोकाट जनावरे आणि रस्त्याच्या कडेला उभी वाहनं यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. तर या प्रभागाच्या समस्या सोडवताना त्याचे स्थान अडचणीचे ठरते. दिघी आणि बोपखेल गाव विधानसभा मतदारसंघ पिंपरीत येतात, तर महापालिका प्रभाग भोसरी मतदारसंघात असल्याने सुविधा मिळण्यात दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करतात. त्यामुळे समस्यांची संख्या वाढत असताना उपाययोजना मात्र त्या वेगाने पोहोचत नाहीत. चोवीसावाडी काटे कॉलनी पासून दिघी दत्तनगर पर्यंत BRT मार्ग असून पुढील काही टप्प्यांमध्ये दुभाजक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या कडेला फळे भाजी विक्रेत्यांची दुकानं असल्याने वाहतूक आणखी मंदावते. अंतर्गत कॉलनीतील रस्ते अरुंद असून काही ठिकाणी खड्डे आणि सांडपाणी साचलेले असते. तर बोपखेल मध्ये जाणारा दापोडी मार्ग 2015 पासून बंद असल्यामुळे नागरिकांना 12 ते 15 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. मुळा नदीवरील पूल खुला असला तरी उंच वाहनांना बंदी असल्याने PMP आणि स्कूल बसना जुनेच मार्ग वापरावे लागतायत. रस्त्यांच्या समस्यांसोबतच दिघी दत्तनगर मध्ये पालखी मार्गावर मंडई गणेश नगर मध्ये फुटलेला गतिरोधक व साचलेले सांडपाणी, बोपखेल रामनगर मध्ये नाल्यांगत कचरा आणि अतिशय अरुंद गल्ल्यांमुळे आपत्कालीन व कचरा गाड्यांना होणारा अडथळा या समस्या अद्याप कायम आहेत. दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक तुमच्या या सर्व समस्या सोडवेल का, ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज.